कायम राहिली आहे. शिस्त, नियोजन, नियम आणि या सगळ्या गोष्टी काटेकोर पालन करणारा हा जसखार गाव. चला बोरखार संघाला विनंती, आपल्याकडे अधिक वेळ नाहीये. बरोबर 11:15 वाजतायत. आपण मैदानाच्या आतमध्ये चला, सहकार्य करा. जशी ही स्पर्धा पुढे जाईल तशी तशी आपल्या या स्पर्धेची रंजकता आणि त्याच्या मधील असणारा एक आतमधला जो गाभा असतो तो अर्थातच दोन संघांचा संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे 12 खेळाडू हे कंपल्सरी कॉम्बॉक्स मध्ये राहतील. मैदानावर असणारी शान पाटा विकेट, पूर्णपणे रोलिंग केलेलं हे मैदान, सजलेलं मैदान, सजलेलं व्यासपीठ आणि सजलेल्या व्यासपीठासमोर असणारी आकर्षक चषक ज्यांच्या समवेत 2 दिवसाचा संघर्ष या ठिकाणी सुरू असेल. लेट्स प्ले. या ठिकाणी सामन्याला आपण सुरुवात करू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. सज्जन मोकल आणि सोमनाथ ठाकूर ही जोडी आहे बोरखार गावाकडून. बोरखार गाव या उरणच्या अगदीच कुशीमध्ये असणार, ज्या ठिकाणी जाताना देखील तुम्हाला थोडासा लांब पल्ला गाठावा लागतो, त्या अगदीच कुशीतून आलेलं सकाळच्या या सत्रामध्ये जसखार गावच्या प्रांगणामध्ये सुधीर तांडेल चषकामध्ये मिळवलेली ही एंट्री आणि त्या एंट्रीच्या माध्यमातून पहिला सामना हा उद्घाटनीय सामना या ठिकाणी खेळला जाईल. दोन हुकुमाचे एक्के सुरुवातीला बोरखार संघाकडून या ठिकाणी नेतृत्व करतील. सलामीची जोडी म्हणून, ओपनिंग जोडी म्हणून आपण पाहतो या दोन खेळाडूंचं नाव या क्रिकेटच्या पटलावर निश्चित आहे, परंतु तेवढाच मोठा संघर्ष करावा लागेल बोरखार संघाला, कारण यजमान जसखार संघ आज सुरुवातीला उद्घाटनीय सामना देखील आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय. म्हणजे नियमितपणे ज्या ठिकाणी आपला सराव आहे, ज्या ठिकाणी आपली प्रॅक्टिस आहे, ज्या विकेटचा पुरेपूर आपल्याला अनुभव आहे, ज्या मैदानाचा अनुभव आहे, त्या मैदानावर होऊ घातलेली स्पर्धा आणि त्यामध्ये यजमान जसखार संघ या ठिकाणी उतरलाय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण पांगून घ्यायचं आहे. अधिकचा वेळ आपण खर्च करू शकत नाही. बरोबर 11:20 पहिला बॉल पडला पाहिजे. एक छान स्पर्धा आणि तितकंच छान नियोजन आहे. जसखारचं मैदान म्हटलं तर दिखावा कमी, तुम्हाला नियोजन काटेकोरपणे पाहायला मिळेल. आज स्पर्धेला थोडासा उशीर झालाय, त्याची काही कारणं अधिकची वेगळी असू शकतात, पण निश्चितपणे जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या या मैदानाचं समालोचन येतं ना, तेव्हा तेव्हा प्रत्येकाला भावलेलं आणि क्रिकेटच्या खेळाडूला पावलेलं, कारण या मैदानावर केलेले विक्रम जे असतात ना, ते चिरकाल स्मरणात राहणारे असतात. आणि म्हणूनच ज्या मैदानानं असंख्य खेळाडू घडविलेत, रायगडमध्ये असंख्य मैदानं तुम्हाला पाहायला मिळतील, त्या मैदानाचं केंद्रस्थान मी म्हणेन के जसखारचं मैदान आहे. चौबाजूला असणारी घरं, बाजूला असणारे तलाव, बाजूला असणारं मंदिर आणि अगदीच रत्नेश्वरी मंदिराच्या पाठीमागून जाणारा एक हायवे, म्हणजे सगळ्या गोष्टीनं अगदी आपण जर पाहिलं तर सुसज्ज देखणं मैदान, ज्या मैदानावर प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला मोठ्या संख्येनं पाहायला मिळते. आज सुरुवात होते. पहिल्या सामन्याला आपण सुरुवात करू. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, साजन मोकल आणि समाधान पाटील, सोमनाथ पाटील. आणि गोलंदाज झालाय पहिला साहिल ठाकूर. आमच्या समवेत या ठिकाणी तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. महाराष्ट्राच्या समालोचन क्षेत्रामध्ये एक गरुड झेप ज्यांना आतापर्यंत घेतली आहे, भारदस्त आवाज, ज्यांच्या माध्यमातून आजची स्पर्धा रंगली जाईल, गाजली जाईल. द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र जयेश भोसले सर आज या स्पर्धेमध्ये ज्यांच्या आवाजाची छाप या ठिकाणी सोडून जातील. चलूया मॅचला या ठिकाणी केली जाईल सुरुवात. पहिला बॉल आणि पहिला बॉल घेऊन गोलंदाज आहे साहिल. रत्नेश्वरी टेम्पल एंड कडून गोलंदाजी केली जाईल. फर्स्ट बॉल. लेट्स प्ले. मॅचचा शुभारंभ, स्पर्धेचा शुभारंभ गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल अखूट टप्प्याचा बॉल आहे, फक्त दिशा दिली आहे.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेतून आलेला या स्पर्धेतला पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आलेला हा पहिला चौकार. थर्डमॅन या दिशेतली जी भौगोलिक स्थिती आहे ती थोडीशी खराब आहे. त्या ठिकाणी चेंडू गेला तर आपल्याला थोडंसं पलत राहायचं. यावेळेस गती पाहायला मिळाली आहे. साहिलच्या हातातला वेगवान बॉल या खेळपट्टीनं सुरुवातीच्या दुसऱ्या बॉलवरच आपल्यामध्ये असणारी क्षमता उसळी दाखवली आहे आणि एका बाउन्स बॉलवर मात्र खेळाडू झालाय बीट. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय सुमितजी वासुदेव पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. 2 चेंडू मध्ये 4 धावा. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. वेगवान बॉल आहे. ओव्हर पिच स्लॉट मध्ये आलाय. एलिव्हेशन कमी आलंय. गोलंदाजाच्या पाठीमागून 2 क्षेत्ररक्षक आलेत. इथून मात्र पहिली विकेट, पहिला गडी बाद झालाय. कमबॅक पहिल्या बॉलवर खूप टप्प्यावर आलेला चौकार. तदनंतर एक बाउन्स बॉल डॉट केला गेला आणि तदनंतर तिसऱ्या बॉलवर ही विकेट आली आहे. गोलंदाजानं केलेले हे कमबॅक होतं. आतापर्यंत मित्रांनो 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू मध्ये 4 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. हंगामी टेनिस बॉल क्रिकेटला स्पर्धांना यावर्षी जर आपण विचार केला तर खूप उशिरानं झालेली सुरुवात. अवकाळी असणारा पाऊस, तब्बल 6 महिने महाराष्ट्रामध्ये पावसाचा असणारा धुमाकूळ आणि तदनंतर मैदानं मोकळी होऊ शकली नाहीत. मैदानं साफ होऊ शकली नाहीत. उशिरा झालेली स्पर्धा आणि त्यातून आपण 2025च्या अखेरच्या महिन्यामध्ये या ठिकाणी ही स्पर्धा कव्हर करतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. विघ्नेश डाकी. साहिल तयार आहे. लोवर फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पुश केलंय. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिकेतने चेंडूला फील्ड केलाय. त्या ठिकाणी चांगला थ्रो देखील पाहायला मिळतोय. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळते. पुशअप केलाय. धावतं विवरण जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या चौकारानंतर मात्र गोलंदाजाचं कशा पद्धतीनं असणारं कमबॅक होतं. एकच बॉल खराब आला आणि तदनंतर मात्र तिन्ही बॉल वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या जागेवर नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 खेळाडूंमध्ये हलकासा वार्तालाप या ठिकाणी होतोय. स्ट्राईक एंडवर आपण पाहतो विघ्नेश आणि तदनंतर सज्जन मोकल. प्रतिभा आहे या खेळाडूकडे. पहिला बॉल शॉट मिड ऑनच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होता. ही आहे गोलंदाजी. चांगल्या पद्धतीने केलेलं हे कमबॅक आहे. कारण पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की षटक मोठं होऊ शकते. पण साहिल ठाकूरनं दाखवलंय आपल्याकडे असणारे टॅलेंट, वैविधता, व्हेरिएशन आहे आणि त्याचा उपयोग केलाय. चांगल्या गतीने त्याची धाव गती आपण पाहतोय. या धाव गतीवर चांगला बॉलिंग ऍक्शन. ओव्हर पिच बॉल आहे. डीप मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होता. चूक केली आहे त्या ठिकाणी. चुकीला माफी नाहीये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. हेच त्या ठिकाणी विकेट आली असती. या षटकातली दुसरी विकेट मात्र पडता पडता राहिली आहे. षटक संपलं जाते पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 1-6 ही स्थिती मैदानामध्ये आहे. स्कोरबोर्ड या ठिकाणी बिझी झालं होतं. पहिल्या बॉल नंतर मात्र केलेला कमबॅक साहिलचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं गती परिवर्तन पाहायला मिळाला, बाउन्स पाहायला मिळाला, लोवर फुलटॉस होता. षटकाचं विवरण चांगल्या पद्धतीनं त्यानं आपल्या या गोलंदाजीतून करून दाखवलंय कमबॅक. नवीन गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल. यावेळेस ज्या पद्धतीनं आपण जसखारच्या मैदानावर आहोत. आरपी जसखार हे नाव फार मोठं आहे आणि त्यातलं एक मोठं नाव अर्थातच
रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल. ज्यावेळेस आपण जसकार संघाच्या कर्णधाराशी वार्तालाप केला होता त्यानं सांगितलं की त्याची जागा भरून काढणं हे कदापि शक्य नाही आहे. किती अथक मेहनतीनंतर देखील ती जागा अजूनही भरून निघत नाहीये. म्हणजे जसकार संघाचं पहिलं षटक आणि तिसरं षटक म्हणजे समोरच्या संघाला अगदीच आपण पूर्णपणे गारद करण्यामध्ये कित्येक वेळा या गोलंदाजाला पाहिलंय. या गोलंदाजानं कधीच समोरच्या संघाला डोकं वर करू दिलं नाहीये. 3 धावांचं षटक, 4 धावांचं षटक, मेडन षटक. काही षटकांमध्ये अशा काही गोलंदाजांच्या माध्यमातून आपण धावा गेल्या. तिथून तिसऱ्या षटकामध्ये आलेलं कमबॅक पाहिलं. यावेळेस हवेमध्ये बॉल आहे, जेल खाली खेळाडू आलाय. इथे फार मोठी विकेट गोलंदाजाला रुशांक आणि रुशांकने घेतली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट. हो सत्र आहे उत्तर दक्षिण हवेचं हे स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये या मैदानामध्ये तुम्ही 60-65 धावा या डोक्यामध्ये ठेवू शकत नाहीत. कारण या मैदानाचं एक विश्लेषण राहिलंय. पहिला सामना ते दुसरा सामना म्हणजे आपण मध्यंतराच्या 1 वाजेपर्यंत या मैदानावर अधिकच्या धावा जमू शकत नाही. जसा एकचा सुमार या ठिकाणी आटोपता होतो, दुपारच्या सत्रामध्ये जातो. हवेची दिशा ही पूर्व पश्चिम असते आणि त्यामुळे अधिकच्या लॉंग ऑन, डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये धावा तुम्हाला जमवता येतात. उजव्या हाताच्या फलंदाजाला साजेसं वातावरण हे दुपारच्या सत्रामध्ये होतं. सकाळच्या सत्रामध्ये सध्या धावांसाठी संघर्ष आहे. धावांचा या ठिकाणी निश्चितपणे जो आकडा डोक्यामध्ये ठेवला असेल ना, त्या आकड्याला अजूनही गवसणी घातली गेलेली नाहीये. कारण 7 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या मात्र केवळ आणि केवळ 6 धावा, 2 गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये युवराज डाकी. गोलंदाज आपण पाहतोय रुशांक ठाकूर, यंग टॅलेंट. पुढचा बॉल कट केला गेलाय. फर्स्ट स्लिप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा दिलासा देणारा आलाय चौकार. शिवनेरी किल्ला सुनंदा साऊंड सर्व्हिस उत्तम क्लॅरिटी, क्वालिटी आणि चांगलं संकलन, संयोजन, नियोजन आपण पाहतो. आज 2 दिवस हा आवाज आणि त्यांची क्लॅरिटी, क्वालिटी आपल्याला या मैदानावर पाहायला मिळेल. चौकारानंतर गोलंदाज करेल का कमबॅक? पुढचा बॉल रुशांक याचा. यावेळेस अपर कट केलाय, बॅकफूट पुश केलाय, डीप पॉइंट थर्ड मॅन मधून चेंडू जातोय बॅक टू बॅक. दुसरा चौकार. रात पुनवेची ज्यानं विकेट काढल्यानंतर चौकार खाल्यानंतर विकेट काढल्या होते. इथून मात्र रुशांकला पाहतोय आपण दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर मात्र सलगचे 2 चौकार या षटकामध्ये आपण पाहतोय. चौकारांच्या हॅट्रिक वर हा फलंदाज उभा आहे. यावेळी चांगला कट केलाय. शॉर्ट पॉइंटच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगलं फीड केलं जात आहे. 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे टोटल 15च्या घरामध्ये. 15 धावा ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. सध्याची स्थिती आपण पाहतोय. बोरखार संघाकडून धावांसाठी केला जाणारा हा संघर्ष आहे. रुशांकचा कमबॅक. ओव्हरपिच बॉल आहे, डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फेकलाय. चेंडू जातोय. या षटकातला आणखी एक दर्जेदार स्ट्रोक आलाय चौकार. स्टील आहे खेळाडू.
आपल्या मनगटातली ताकद, डोक्याचा वापर आणि अनुभव. पुढचा बॉल ओव्हरपिच, स्टॉपेज, लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू जाणार. या षटकातला चौथा चौकार पाहायला मिळालाय. चार 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 लावलेत. या षटकामध्ये धावा येतात एकूण 17 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे टोटल 23 घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 6, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात टोटल 17. 23 धावा, 2 षटक, हे समीकरण आपण पाहतोय. 2 षटकाच्या खेळानंतर दुसऱ्या षटकामध्ये आलेलं कमबॅक होतं. चांगली गोलंदाजी होती, पण कुठेतरी फलंदाजाला नशिबाची देखील साथ पाहायला मिळाली. 2 टॉपेज आणि तिथून 2 चौकार देखील पाहायला मिळाले. एक डीप पॉइंट, डीप मिड विकेट सोडलं तर 2 चौकार अशा ठिकाणी आले ज्या ठिकाणी फलंदाज बाद होता होता देखील राहिलाय. तिसऱ्या षटकासाठी स्वतः कॅप्टन कर्णधार सागरच्या हातामध्ये आपण बॉल पाहतोय. अनुभव पुरेपूर आहे. उरण प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये ओपन हाफ मध्ये या गोलंदाजाला गोलंदाजी करताना आपण पाहिलंय. आणि सध्या संघाची धुरा त्याच्या खांद्यावर आहे. एक जबाबदारी आहे. अनुभवाची गाथोडी घेऊन रत्नेश्वरी टेम्पल एंड कडून पहिला बॉल. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जमिनी लगत गरंगळत जाणारा हा चेंडू डीप मिड विकेट वर फील्ड केला जातो. 1 धाव या ठिकाणी मिळते. चांगलं कॉलिंग दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 घरामध्ये. डावं उजवं कॉम्बिनेशन आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये डाव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजावर नियमितपणे वर्चस्व स्थापित करताना पाहिलाय. आणि डावी ताकद ही जसकार गावाची ताकद आजवर आपण पाहिली आहे. यावेळी चांगला बॉल. जसकार गावाला लाभलेले डाव्या हाताचे गोलंदाज ज्यांच्या नावानं भरवली जाणारी स्पर्धा रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल. तदनंतर सागरला आपण पाहतोय अजूनही आमच्या डगआउट मध्ये पॅव्हलिन कक्षामध्ये राकेश तांडेल देखील तितक्याच ताकदीनं गोलंदाजी करणारे खेळाडू पाहिलेत. यावेळी चांगलं कमबॅक केलाय. स्लो गती परिवर्तन केलाय. ही आहे वैविधता, व्हरिएशन पाहायला मिळतोय. अगदीच षटकातील दुसऱ्या बॉल पासून आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता सागर या ठिकाणी दाखवतोय. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल देखील डॉट. षटकामध्ये 3 चेंडूचं विवरण, एकच धाव या ठिकाणी दिली आहे. पुढचा बॉल लोवर फुल टॉस. बॅटची कडा घेतली आहे. चेंडू जाते शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकीच्या 2 केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. ज्यावेळेस बॅटनं चौकार षटकार येत नाहीत ना, तेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये असणारी धाव, कारण सिंगल डबल्स वर अधिकचा भर द्यावा लागतो. सिंगल डावेनं या ठिकाणी विकेट पडण्याचे जे चान्सेस असतात ते फार कमी होत आहेत. यावेळी चांगला फटका, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. इट्स अ बिग फॅब्युलस आउट ऑफ द पार्क. 6 धावा. एक कॅपेबल स्ट्रोक पाहायला मिळालाय. कॅपॅसिटी दाखवली. यावेळेस रिवर्स दुधारी तलवार, धावची संधी आहे. इथे मात्र 1 धाव देखील चुरून घेतली जाते. तर ज्या ठिकाणी 1 धाव गेली नसती त्या ठिकाणी 1 धाव या ठिकाणी मिळते. हॅलो. या मैदानाच्या बाजूला आमची ज्यांनी खेळपट्टी बनवली अशा आमच्या सगळ्यांचे लाडके योगेश दादा म्हात्रे म्हणजे आमचा धोनी यांना विनंती करणार आहे की आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. त्याचसोबत आमच्या 40+ सिनियर जे वारंवार आम्हाला सगळ्या स्पर्धांसाठी मदत करत असतात असे आमचे विजय काका म्हात्रे, हिराचंद दादा तांडेल, राजेश म्हात्रे हे सर्व इथं उपस्थित आहेत. मी या रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल या आयोजकांतर्फे, या चषकाच्या आयोजकांतर्फे मी विनंती करणार आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय तिथं न बसता. धन्यवाद. इथं सहकार्य करणाऱ्या सगळ्या आमच्या मित्रांना आणि बांधवांना विनंती आहे की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता कृपया अतिथी कक्षामध्ये यावं. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकानंतर 33 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. नवीन गोलंदाज 4थ्या क्रमांकाचा बॉलर या ठिकाणी वापरला जाईल. आपण गोलंदाज पाहतोय मनीष ठाकूरच्या हातामध्ये बॉल आहे. नेक्स्ट मॅच साईनाथ करंजा विपक्ष वरद विनायक कुंडे बहाल. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण आयोजकांच्या संपर्कात या, आल्याची नोंद करून घ्या.
कारण सामना हा डाव संपण्या अगोदरच तुम्हाला या ठिकाणी टॉस करायचा आहे, सहकार्य करायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स करंजा विपक्ष कुंडे बहाल, हा डाव संपण्यापूर्वी तुम्हाला टॉस करायचा आहे. ही सूचना आपण लक्षात ठेवावी. 3 षटकं 33 धावा, पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक केलं. सागरनं 10 धावा खर्च केल्या. म्हणजे पहिल्या 5 चेंडूमध्ये निर्धारित आपण जर पाहिलं 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर मात्र एक षटकार आला. शेवटच्या बॉलवर सिंगल, अशा एकूण 10 धावा. चौथं षटक मनीष याच्या हातामध्ये. यावेळेस चांगली उसळी मिळते. अपेक्षित बाउन्स या ठिकाणी गोलंदाजाला मिळाला. फलंदाजाला अपेक्षा होती ओव्हरपिच येईल, स्लॉट मध्ये येईल, परंतु चेंडूच्या मेरिट मध्ये येऊन खेळणं फार गरजेचं आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. शरीराचा वेध घेणारा बॉल, या षटकातला पहिला डॉट बॉल. दुसऱ्या बॉलची फेकी करण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेस ओव्हरपिच आहे, लॉंग ऑन रिझन मध्ये जातोय. पूर्ण कोण खाली पाहायला मिळालाय. आलाय आणखी एक या षटकातला चौकार. एस पहिल्या बॉलवर डॉट खाल्ल्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर फलंदाजाचं असणार हे कमबॅक. आपण पाहतोय विघ्नेशच्या बॅटमधून आलेला चौकार. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस स्टॉपेज आहे. इथून मात्र या संघर्षाच्या खेळातून विघ्नेश डाकीला माघारी परतावा लागेल. बोरखारला आणखी एक लागतोय. एक झटका, एक विकेट आणखी. बॉलर चौकार खाल्यानंतर मात्र कशा पद्धतीनं चेंडूला उचली दिली आहे. अपेक्षित बाउन्स प्राप्त केलाय आणि मात्र फलंदाज विघ्नेश डाकेच्या बॅटचा कडा सरळ गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिला. नवीन खेळाडू मैदानाच्या आत स्वप्नील मस्कर. स्वप्नील नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. बोरखार संघाची झालेली ही दुरावस्था आहे. तर कुठे कमबॅक होतोय, कुठे धावा येतात, तदनंतर परत एकदा गोलंदाज आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. संमिश्र स्थितीमध्ये सध्या हा फसलेला सामना आहे. हा पहिल्या डावाचं विवरण आपण पाहतोय. पुढचा बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ आहे, लॉंगआउटच्या दिशेनं खेळाडू उपस्थित. आणखी एक विकेट येणार. येस, जसकार संघाचं आलेलं हे कमबॅक आहे. मनीष ठाकूरला लाभली आणखी एक विकेट. मनीषनं केलेलं हे कमबॅक, सलगचे 2 विकेट. मागील 2 षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केलेत. गोरखा संघाचं कमबॅक आलं होतं दुसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये परत एकदा गोलंदाजानं केलं कमबॅक आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकून मनीषनं केलेलं हे कमबॅक. कारण आतापर्यंत मनीषनं आपल्या हातातले 4 चेंडू रिलीज केले, 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट देखील प्राप्त केल्यात. एकूणच्या धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 37 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. हॅट्रिक बॉल मनीष हातातून रिलीज केला जाईल.
येस, लांबून खेळण्याचा प्रयत्न केलाय, दुरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, आगळ्या वेगळ्या शैलीतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. हा आणखी एक डॉट बॉल आलाय. स्थिती मात्र आता बदलली आहे. बोरकर संघानं दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा मिळवत चांगलं कमबॅक केलं होतं, पण इथून मात्र मनीष आणि सागरचं कौतुक करावे लागतील. परत एकदा आरपी जसकार संघ या मॅच मध्ये कमबॅक करतोय. टॉपेज आहे, टॉपेज आहे. इथून मात्र काय घडलंय, धावची देखील संधी आली असती, मात्र कोणत्याही पद्धतीनं धाव जमवली नाहीये, मिळवली नाहीये. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलं जात आहे. टोटल धावा आपण पाहतोय 37 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर. अंतिमचं षटक आहे, शेवटचं षटक या ठिकाणी शिल्लक असणार आहे. आपण पाहतोय रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल चषक 2025, एक शानदार क्रिकेटचा समारोह. आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातला पहिला सामना आरपी जसकार विपक्ष कैलासवासी पिंट्या दादा स्मृती बोरखार या दोन संघादरम्यान असणारा हा संघर्ष आपण पाहतो या ट्रॉफी मध्ये. शेवटचं षटक परत एकदा सागर ठाकूर स्वतः कर्णधार कॅप्टन आहे, ज्यानं आधीचं षटक फेकलं होतं, ज्यामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. काटेरी मुकुट आहे सागरच्या हातामध्ये. बॉल स्लो बॉल, गती परिवर्तन, डाव्या बाजूनं उजव्या बाजूला वळवण्याची ही क्षमता आहे त्याच्या. जादुई बोटांचा वापर केला जातोय. त्याच्याकडे गती फार कमी आहे, पण तुम्ही जर त्याच्या बोटांचा वापर पाहिला तर फिरकीची जादू. पुढचा बॉल, गती परिवर्तन, आणखी एक स्लो बॉल केलाय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने एक धाव पळून काढले, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातो. इथे काय घडेल, गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंना अतिशय चतुरतेनं, चपलाईनं दोन्ही धावा पूर्ण करताना आपण पाहिलेत. 2 धावेनिशी धावसंख्या आपण पाहतो 39 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पहिला डाव आहे आजच्या या दिवसातला प्रतियोगितेचा पहिला डाव. बोरखार विपक्ष जसकार. गोलंदाज आहे सागर, फलंदाज आहे युवराज डाकी. यावेळेस युवराज बॅट मधून आलाय मोठा फटका, लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जातोय. तिथे मात्र खेळ संपला युवराज डाकीचा. ओव्हर पिच बॉल होता, खेळायचं होतं लॉंग ऑफच्या दिशेनं. हातामध्ये बॅट फिरली आहे, चेंडू गेलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. तिथे खेळाडू उपस्थित, आणखी एक धक्का बोरकर संघाला. गडी आहे, आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये एक विकेट आली, तदनंतर चांगलं कमबॅक आणि नंतर मग सलग विकेट आपण पाहतोय. याच दरम्यान आपण पाहतोय रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य विजयदादा भोईर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. तदनंतर ब्लू स्टार सिक्युरिटीचे मॅनेजर सन्माननीय विकास शेठ भोईर साहेबांचे देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. तदनंतर जसकारचे उद्योग क्षेत्रातलं फार मोठं नाव सुदीपजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षाच्या दिशेने यावं. तद्वर आपण पाहतो एक चेंडू या ठिकाणी रिलीज केला गेला. एका चेंडूमध्ये एक धाव मिळाली आहे. टोटलच्या धावा जाऊन पोहोचल्यात 40च्या घरामध्ये. सन्मान्य अतिथींचा ताफा आपल्या व्यासपीठाच्या दिशेने येताना आपण पाहतोय. खर तर कला क्रीडा क्षेत्राला वाव देणारे हे व्यक्तिमत्व आहेत आणि आज सुधीर तांडेल चषक 2025 या स्पर्धेमध्ये मान्यवरांच्या गाड्यांचा ताफा आपल्या दिशेने येताना आपण पाहतोय. सन्मान्य अतिथी कक्षाच्या दिशेने मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. नवघर जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य विजय शेठ भोईर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. तदनंतर त्यांच्या समेत आपण पाहतोय जसकार गावचे उद्योजक सन्माननीय सुदीपजी पाटील सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे.
सन्मान्य मान्यवरांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. चला मॅचच्याकडे दिशेनं आपण पाहतो. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातले अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज तयार सागर. पुढचा बॉल टायमिंग करू दिलेलं नाहीये, ही खासियत आहे. फिरवलेल्या बॉलवर तुमच्याकडे असणारी बॅटिंगची क्षमता देखील अधिकची असणं फार गरजेचे आहे. ज्यावेळेस लेग कटर बॉल येतो ना, त्यावेळेस उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडासा त्रास नक्कीच होतो. या दरम्यान अतिथी कक्षामध्ये मान्यवरांची पावलं या ठिकाणी लागत आहेत. सन्माननीय आयोजकांच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करतो. शेवटचा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केलाय, अपील आलाय, एक धाव या ठिकाणी मिळेल. लेग बाईटच्या माध्यमातून एकच धाव जोडली जाते. सकाळच्या सत्रातला पहिला डाव, पहिला सामना जसकार विपक्ष बोरखार. डावाची घोषणा या ठिकाणी झाली आहे. 5 षटकांचा या ठिकाणी खेळ झाला. 5 षटकानंतर टोटल धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 42 घरामध्ये. 42 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 5th ओव्हर्स. 5 षटकानंतर 42 धावा झाल्या. 43 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. चलूया एका डावानंतर आपण मान्यवरांच्या स्वागताच्या दिशेनं. चलूया आपण अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. दोन दशक नगर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, सामाजिक क्षेत्रातून काम करत असताना आज रायगड जिल्हा परिषदेचं सदस्यत्व आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे सातत्यानं करत आहेत असे सन्माननीय विजय शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान खर तर मी विनंती करेन सन्मान्य भाई सुभाष तांडेल साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित करायचा आहे. कला क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र आणि आजही इतक्या वयानंतर उत्तम फिटनेस ज्यांचा आपण पाहतोय, सातत्यानं सामाजिक चळवळीतले नेतृत्व आज भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व देखील या ठिकाणी देत असताना त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. एकदा जोरदार टाळ्यांनी सन्मान समर्पित करूया. रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य आदरणीय श्री विजय शेठ भोईर साहेबांचा होणारा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. हा सन्मान आपल्या कर्तृत्वाचा आहे, हा सन्मान आपल्या नेतृत्वाचा आहे आणि हा सन्मान सुधीर तांडेल चषक 2025च्या आयोजकांच्या वतीनं आपणास समर्पित केला जातो आहे. खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आपली लाभलेली उपस्थिती. तदनंतर आपण पाहतोय खर तर या क्षेत्रामध्ये आपण म्हणतो की मराठी माणूस उद्योग क्षेत्रामध्ये मोठा होऊ शकत नाही, पण आज बऱ्याच ठिकाणी मराठी माणूस ग्रामीण भागातून देखील उद्योग क्षेत्रामध्ये काम करताना पाहतोय. जसकार गावातून देखील उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना जसकार गावाचे उद्योजक सन्माननीय भाई सुदीप पाटील सरांचे या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. सन्माननीय आदरणीय श्री सुभाजी तांडेल सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित केला जातो आहे. खूप खूप धन्यवाद. तदनंतर आपण पाहतोय जसकार गावाची कला असू द्या, अध्यात्म असू द्या, संस्कृती असू द्या किंवा क्रीडा विभाग असू द्या, ज्या माणसानं आपल्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्यातील सर्वोत्तम मंदिर स्थापित केलं असे रत्नेश्वरी मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री रविकांतजी बाबूराव ठाकूर सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. ही आदराची सन्मानाची महाराष्ट्राची उबदार शाल, परंपरेची शाल परिधान करून हा सन्मान त्यांना समर्पित केला जातोय आणि तदनंतर या स्पर्धेतून त्यांना एक गोड आठवण भेट या ठिकाणी समर्पित केली जातो आहे. तदनंतर ज्यांच्या नेतृत्वात जसकार गावाचा विकास साधला गेला, या गावचे माजी सरपंच म्हणून ज्यानं कार्य केलेलं आहे असे या गावचे माजी सरपंच सन्माननीय नितीन पाटील सरांचा होणारा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय
सुभाषदादा तांडेल सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित केला जातो आहे. तदनंतर पुढील सन्मान, तदनंतर शिवसेनेची नाळ, शिवसेनेचा भगवा ज्याने गेली कैक वर्ष आपल्या खांद्यावर ठेवलाय आणि सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित असणारे या गावचे ज्येष्ठ शिवसैनिक सन्माननीय प्रमोददादा म्हात्रे सरांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सुभाषदादा तांडेल सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित केला जातो आहे. तदनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री संतोषभाई पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतोय सन्माननीय सुभाषदादा तांडेल यांना की आपण आपल्या शुभ हस्ते, खर तर जिवलग संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत, मैत्रीचे धागे आहेत, मैत्रित्वाचं नातं आहे. आज एक मित्र आपल्या एका मित्राला सन्मान समर्पित करतोय. खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी आपल्या जीवनातला बहुमूळ या ठिकाणी वेळ खर्ची घातला त्याबद्दल निश्चितपणे तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. तदनंतर पुढील सन्मान, तदनंतर आपण पाहतो अतिथी कक्षामध्ये आदरणीय श्री महेशदादा ठाकूर सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तदनंतर जगदीशदादा भोईर सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातो आहे. अदराची शाल, सन्मानाची शाल, उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्पर्धेच्या निमित्ताने एक गोड आठवण भेट त्यांना समर्पित केली जाते आहे. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय महेशदादा ठाकूर सरांचं या ठिकाणी शुभागमन. पडता पाऊले सज्जनांची शोभा बाड्याच्या सोहळ्याची आज कला, क्रीडा, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय, व्यावसायिक या क्षेत्रातले दिग्गज या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आलेल्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. तदनंतर आणखी एक देखणी स्पर्धा या मैदानावर भरवली जाते. ज्या स्पर्धेचं नाव आहे स्वर्गीय गुलाबभाई चषक. या चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय केतन दादांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करावा. केतन म्हणजे कला क्रीडा क्षेत्रावर अपार श्रद्धा आणि प्रेम त्यांचं नितांत राहिलंय. आज ज्यांच्या माध्यमातून फार मोठी स्पर्धा आणि फार मोठं रक्तदान शिबिर देखील आपल्या गावामध्ये भरवलं जातं, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. सन्माननीय केतन यांचा या ठिकाणी होणारा सन्मान आपण पाहतोय. स्पर्धा कोणाची असू द्या, केतन दादांची उपस्थिती आपण जसकार गावाच्या प्रत्येक स्पर्धांमध्ये पाहतो. आज त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. खूप खूप धन्यवाद केतनजी, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. तदनंतर नेक्स्ट मॅचचं टॉस केलं जाईल. मी विनंती करेन कुंटे बहाल आणि करण चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. या दरम्यान आपण चलूया दुसऱ्या डाबाकडे. 43 धाबांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं. एका बाजूला आहे आरपी जसकार, दुसऱ्या बाजूला आहे बोरखार. धाबा चेस होणार की डिपेंड होणार, ऐकूया द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, एक महाराष्ट्राचा लाडका सुप्रसिद्ध आवाज जयेश भोसले सरांकडे आपण जाऊया. हॅलो हॅलो. पुढचा बॉल यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला गेला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. धन्यवाद आतिजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल चषक 2025 आपण पाहत आहोत. दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आज मात्र सुरुवात झाली. या स्पर्धेला पाहायला मिळते पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहत आहोत आरपी जसकार आणि त्याच्या अगेन्स्ट कैलासवासी पिंट्यादादा स्मृती बोरकार. लोअर फुल टोच ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, वेगवान गोलंदाजीसाठी दंडला जाणारा शुभम डाके मैदानाच्या आतमध्ये आगीचे गोळेच टाकतोय. एक सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. आघाडीची जोडी अनिकेत म्हात्रे आणि त्याच्या साथीला दिवेश पाहायला मिळतात. 8 धावा फलकावरती लक्ष आहे. माफक धावसंख्येचं 43 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. डावखुऱ्या हाताचा वेगवान आणि उंचपुरा असा गोलंदाज. गतवर्षी उरण प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा किताब ज्याने मिळवला आणि आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी दंडला जाणारा शुभम
यावेळेला डान्सिंग डाऊन विकेट आल्यात ऑन साईडला खेळला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात एकापेक्षा जास्तीचं काही पाहायला मिळत नाहीये. या षटकामध्ये एक चौकार पाहायला मिळाला होता. सिंगल येत असताना पाहायला मिळते अर्थात अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून. धावफलकावरती 9 बनल्यात 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती 43चा चालू असणारा पाठलाग. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. WTCच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता बॉल दिशाहीन राहिलाय. पंच दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. चेंडू अवांतर आलेला पाहायला मिळतोय. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज मात्र सार सुधीर तांडेल असतील, संजोग सुभाष तांडेल, त्याच वेळेला राकेश तांडेल, रोहित पाटील, सतीश गरत, रॉकी भोईर, जिग्नेश भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. दमदार आणि दर्जेदार क्रिकेटचं हे आयोजन पाहायला मिळत आहे. रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा. यावेळेला खोला टाकला चॅनल मध्ये यॉर्कर परफेक्ट सटीक लाईन वरती पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 43चा पाठला करत असताना बनल्या त्या 10 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 33ची गरज. हे चलूया आपण आणखी एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय, ज्यांचा या स्पर्धेला एक मोठं विशेष सहकार्य लाभलंय. राकेश नाव आपण जर घेतलं तर राकेश प्रत्येक स्पर्धांमध्ये एक नियोजकाच्या भूमिकेमध्ये असतात, मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असतात. आज देखील राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना फिटनेस क्षेत्रामध्ये देखील जसकार गावाची मान ज्यानं उंचावलेली आहे, असे एक दिग्गज खेळाडू आणि एक उत्तम व्यक्तिमत्व सन्माननीय राकेश तांडेल सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सुभाषदादा तांडेल सरांच्या शुभास्ते या ठिकाणी केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर क्रिकेटची नियमावली आणि क्रिकेटचं नियोजन सातत्याने ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी त्यांचे शब्द कडू असतात परंतु ते गरजेचे देखील कधी कधी असतात. नियोजन करताना कडवट शब्दांचा आधार घेऊन आपण नियोजन सातत्याने यशस्वी करून दाखवतो. असे आमचे मित्र राकेश तांडेल सरांचा या ठिकाणी होणारा सन्मान आपण पाहतो. चलूया टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. या षटकानंतर आपण आवाज ऐकूया जयेश भोसले सरांचा. वेदांत डाकीला इन्व्हाइट करण्यात आलंय. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहत आहोत. यावेळेला लोअर फुल टोज ऑन साईडला केला. गॅप मोठा आहे, होणार नाही धावांचा तोटा. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. हवा वेगाने येत आहे. 2 धावा इथून कंप्लीट करण्यात आल्यात. या सामन्याला जिंकण्यासाठी धावांची धावाधाव जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये चालू राहणं गरजेचं राहील. खरं तर राकेशजी दांडेल यांचा विशेष सन्मान आपण पाहिला. 2021 साली मला ते षटक आजही आठवतो. रायगड प्रीमियर लीग 6 बॉल 8 धावा या गोलंदाजाने डिफेंड केल्या. डिफेंड केल्यानंतर जो सेलिब्रेशन होता ना, तो अर्थात राकेशजी तांडेल यांचा, ज्या वेळेला सुधीर तांडेल यांची जर्सी परिधान करून त्यांनी ते केलेलं सेलिब्रेशन आजही. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. टॉप ऑफ दी बाउन्स. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बुलंदी, पॉवरफुल फटका, षटका. ठिकाणी खेळाडू आहे. अगदी मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. काय टॉप ऑफ द बाउन्स आला. हँड अँड कॉर्डिनेशन पाहतात बनलं. डाऊन द ग्राउंड खेळलेला हा फटका पाहायला मिळाला. वाईड इस लॉंग ऑनला हा षटकार येतोय. उंचपुरा असा खेळाडू त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये सज्जन मोकलला पाहिलं होतं. त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार आलाय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 18 बनल्यात. विजयासाठी 25ची अजूनही आवश्यकता आहे. जोडी जमली. आघाडीची जोडी चांगल्या रीतीने जमली आहे. पार्टनरशिप बिल्ड होते. धावांचा रतीब रचला जातोय. पहिल्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गोलंदाजी मार्क मध्ये वेदांत डाकी पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. विकेटच्या शोधामध्ये आहे खेळाडू. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलाय. हा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना आपण पाहत आहोत. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल तुम्हाला टाकायचे आहेत परंतु त्यासोबतच तुम्ही विकेटच्या शोधामध्ये असायला हव्यात. या वर्षीच्या हंगामामध्ये आपण बोरखार संघाने 9 एंट्री केल्यात परंतु या अद्याप ट्रॉफीच्या शोधामध्ये आहेत. गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये आहेत. इथून डब्ल्यू शोधण्यासाठी गोव्यापर्यंत जायचं नाही. लॉर्ड फुलटॉस ऑन साईडला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथूनही मिळेल. एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. यश त्यावेळेला पदरी पडतं ना ज्या वेळेला तुम्ही सातत्य राखता, ज्या वेळेला प्रयत्न चांगले ठेवता, ज्या वेळेला तुम्ही सातत्याने मेहनत करता, त्याच वेळेला यश तुम्हाला संपादन होतं. धावफलकावरती एक सिंगल आली. 19 बनलेल्या पाहायला मिळतात. चांगली भागीदारी. जिथे मात्र अनिकेतला आपण पाहिलं तर तो 15 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतो अनिकेत मात्रे.
स्ट्रोक मेकर आहे, चांगले स्ट्रोक खेळतो. साजूक तुपातली फटकेबाजी तो साकारतोय. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला, गॅप मोठा आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. प्रथमतः टॉस जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि तो यथायोग्यच राहिलाय, कारण या रन चेस मध्ये केवळ 43चा पाठलाग चालू आहे. फलकावरती 23 ऑन दी बोर्ड. पुढ्यात टाकला होता यावेळेला, पुन्हा एकदा खोलातला बॉल, टोक रशर पाहायला मिळाला, समोर खेळलाय. जुसी हाफ व्हॉलीवरती घेऊन चांगले स्ट्रोक दिवेशच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. सिंगल आली, 2 षटकांचा खेळ संपलाय. 12च्या धावगतीने फलकावरती बनला, तर 24 विदाउट लॉस. आरपी क्लब जसकार या संघाला आपण या 43चा पाठलाग करत असताना पाहतोय. येणारे 18 बॉल आणि 19ची गरज. हेच चालूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला असेल करंजा, दुसऱ्या बाजूला असेल कुंडे बहाल. मी सन्माननीय आदरणीय श्री विजय शेठ भोईर साहेबांना विनंती करतोय, तथा त्यांच्या समवेत उद्योगपती पाटील सरांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. चला दोन्ही कॅप्टन्स. चला कुंडेबहाल संघाचा कॅप्टन या लगेच. पण नेक्स्ट मॅच बिग फाईट. एका बाजूला कुंडे बहाल असेल, दुसऱ्या बाजूला करंजा संघ असेल. एक आहे उरणचा तर दुसरा आहे पनवेलचा. दोन मोठ्या संघामध्ये एक बिग बॅटल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सन्माननीय अतिथी आदरणीय श्री विजय शेठ भोईर साहेब तथा सुदीप पाटील सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय टॉस बॉक्स मध्ये. हेड कुंडे बहाल संघानं या ठिकाणी टॉस जिंकलाय. आपण त्याचा निर्णय या ठिकाणी जाणून घेऊया. हे सुरुवातीला कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. टॉस जिंकला, आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण कॉमन निर्णय आहे. आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये टॉस जिंकल्यानंतर सातत्याने क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. एक फार मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी कव्हर करतोय. आज रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल या नावानं भरवली जाणारी स्पर्धा, ज्या खेळाडून संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची ओळख सार्थ करून दाखवली. काय म्हणाल या खेळाडूबद्दल? नक्कीच खेळाडू तो खूपच चांगला होता. गोलंदाजी खूप आवडायची मला पण. आज इथे नाहीत, पण त्यांच्या नावाने आम्ही इथे खेळायला आलो. आणि आयोजकांचा धन्यवाद आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. बरं, यावर्षी कुंडेबाळ संघाचा परफॉर्मन्स कसा आहे? किती ट्रॉफी झाल्या तुमच्याकडे? 2 झाले आणि एक कालच सुपर 8ला गेलो. चला, चांगली सुरुवात या हंगामाची आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या समवेत त्या ठिकाणी जोडले जातील सन्माननीय विजय शेठ भोईर सर आहेत. विजय दादा, आपल्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक असा खेळाडू जे आपल्यामध्ये सध्या नाही आहेत. रायगड एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा हा खेळाडू जसखार गावचा, या नावामध्ये आज आपण आयोजनामध्ये एक प्रमुख पाहुणे म्हणून आल्यात. काय आठवणी आहेत एक ॲज अ खेळाडू म्हणून? खरा म्हणजे खेळाडूच्या पेक्षा तो सर्वांचा चांगला मित्र होता. खेळाडू हा तर त्याचा खेळ तर सर्वांनी पाहिला, पण मैत्रीत्व आज जर बघितलं तर हे सर्व वर्षानुवर्ष जे टुर्नामेंट त्याच्या नावाने रक्तदान शिबिर हे सर्व एक मैत्रीचं नातं त्याने जे जपलेलं आहे. आणि त्या मुले ही सर्व टीम आमच्यासारखे सर्व तुमच्यासारखे सर्व सर्वजण आपण एकत्र येऊन त्याची आठवण आणि ही काढतो, हेच मोठं महत्व आहे. खूप मनापासून तुमचे आभार आणि धन्यवाद सन्माननीय विजय शेठ भोईर साहेब. या कार्यक्रमातून पुढील कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचं प्रस्थान असणार आहे. त्यांना आपण देऊया खूप सारं धन्यवाद. चलूया प्रेझेंटेशन बॉक्स मधून परत एकदा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल जयेश भोसले सरांचा. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. खरं तर सुधीरजी तांडेल 1997 साली क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 10वी नुकतीच पास झाले होते. 10वी मला वाटतं नुकतीच झाली होती आणि तिथून पिरकोन मध्ये पहिली स्पर्धा ते खेळले होते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकर होता, कट करण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड विकेट. ज्या मोठ्या डब्ल्यूच्या शोधामध्ये होता ना शुभम डाकी, तो डब्ल्यू त्याला सापडला. विकेट प्राप्त झाली आहे. पहिला धक्का लेफ्ट हँडर बॅटर दिवेश ठाकूर बाद.
खरं तर 1997चं ते साल जिथे एक सामना असा होता जिथे मात्र 4ची आवश्यकता होती. सुधीरजी तांडेल म्हणायचे की माझ्या या क्रिकेट जडणघडणीमध्ये शैलेश ठाकूर असतील, जयप्रकाश ठाकूर, प्रकाश ठाकूर यांनी मला ते षटक दिलं. तिथे मी 4 धावा डिफेंड केल्या आणि तिथून मागे वळून कदापि पाहिलं नाही या बहादराने. जिथे 1997 पासून 2020 पर्यंत अखंडितपणे क्रिकेटची सेवा त्यांनी केली. मग दुबईला जाऊन 10PL सारखी स्पर्धा असेल, मग अगदी त्याच वेळेला तुम्ही युके ट्रायगर चॅम्पियनशिपची ती भरधाव वेगांची गोलंदाजी पहा. मला आजही रायगड मधला या धुरंदराची आठवण त्यावेळेला होते ना, ज्यावेळेला राष्ट्रवादी चषक घाटकोपरची स्पर्धा आठवते. डिंगडॉंगचा संघ अपोनंट होता, गावदेवी गावठाण खेळत होता आणि त्यावेळेला अगदी त्याच वेळेला विदाऊट कॉम्प्रो खेळण्याची सिच्युएशन आली. त्यावेळेला सुधीर तांडेल एकटे म्हणाले होते, चला सुरुवात करूया. कृष्णा सातपुतेला शून्यावरती घेतला होता. हा बॉल ऑन साईडला केलाय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चढूच्या खाली. 1 brings 2. पुढच्याच बॉलवरती आल्या पावली आमय भुईर देखील बाद. तो आला आणि तो गेला देखील. साहेब यांच्याकडून जसकार संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. मला एक प्रश्न नेहमीच पडतो ना, की मी सुधीर तांडेल यांना पाहिलं, तदनंतर सर्वाधिक जास्त उरण तालुक्याने लेफ्ट हँडर गोलंदाजच दिले आणि त्यापैकी एक गोलंदाज जो बोरखारचा पाहायला मिळाला, ज्याने 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्या. सामन्याचं कदाचित मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. येणारे चेंडू आता इथून पुढे राहिले ते 12 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता ती 15 धावसंख्येची. या मैदानावरती धावा नेहमीच बंटानं पाहायला मिळतात, परंतु धावा रोखल्याही जातात. गोलंदाजांसाठी नंदनवन आहे खेळपट्टी. या खेळपट्टीवरती सातत्याने आपण अनेक विक्रम घडलेलेही पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. बोरखार संघ विकेटच्या शोधामध्ये होता, त्या विकेट मिळाल्या. तिसऱ्या षटकामध्ये शुभम डाकीने संघाचा एक महत्वाचा खेळाडू ज्याने विकेट प्राप्त करून दिले, आपण पाहिल्या. धावा रोखण्यामध्ये तो यशस्वी राहिला. मागील षटकामध्ये 4 धावा 2 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात. त्या फलकावरती धावा आहेत त्या 28. 28 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल लोअर फुल टॉस ऑन साईडला लॉफ्टेड ऑन रॉय केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. अगदी सज्जन मोकल वेगाने चेंडूवरती येतोय. आज षटकारांचा बादशाने तितकेसे षटकार खेळले नाहीत या स्पर्धेमध्ये. त्याच्या बॅट मात्र कुठे ना कुठेतरी रुसलेली पाहायला मिळाली. एकेरी धाव येते. संघाची धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. फलकावरती धावा 29 बनल्यात. 2 फलंदाज बाद. प्रथमेश ठाकूर आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये आपण अनिकेत म्हात्रेला पाहतोय. अनिकेत म्हात्रे एक आशेचं किरण आहे. एक आश्वासजनक सुरुवात त्याने कळून दिली आणि विश्वासार्थ फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. लोअर फुल टॉस होता, टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडू डावी येशी सोडून जातोय. पंच दोन्ही हात हवेमध्ये इथे दर्शवत असताना हवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. खरं तर उरणकर आता देखील लोकलचा आस्वाद घेत आहेत आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीचा प्रकार पाहायला मिळाला. यावेळेस हा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. फटका तितकासा मोठा पाहायला मिळाला नाही. फटक्याचं एक्झिक्युशन तितकं चांगलं नव्हतं. फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. धक्का हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. या सामन्यामध्ये सहजासहजी हारायला तयार नाही या बोरखार संघ. पहा, पहिला विकेट ज्या वेळेला गेला ना त्यावेळेला संघ सुस्थितीमध्ये होता. ती एकंदरीत 28 धावा बनल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये पहिला फलंदाज बाद झालाय. रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत आहेत आणि त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आदरणीय संजोग सुभाष तांडेल यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगावण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रोहित पाटील नावारूपाने खेळ करावा लागणार आहे, कारण रोहित नावामध्येच खूप काय आहे. हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलकावरती बनल्या त्या 30. विजयासाठी अजूनही 13ची आवश्यकता होती. ऑन साईडला खेळला, फटका तर आला होता.
जवळपास संजोगजी मला वाटलं 100 रुपये तरी आले होते, परंतु पुढचे 400 नाही आले. हा फटका मोठा एक्झिक्यूट झाला नाही. नाखुश आहे, हताश आहे रोहित पाटील, ज्याला आपण पाहतोय तो ड्रिल करून दाखवतो. टर्न करायचं होतं त्याला, परंतु बॉडीचं संतुलन, बॉडी पोझिशन लगेच तो म्हणू शकला नाही, बॉडीला रोल करू शकला नाही. याच कारण इथे एक सिंगल येते त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 31 बनली, 12ची गरज. पुढचा बॉल, यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. जिथे क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, शिटाफीनं चेंडूला पकडेल तदवर घेतली जाणारी एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही, सामना बनलाय. मॅच आता रंगात आली आहे. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावा रोखण्याचं कारनामा इथे करत असताना विशाल गाभंडला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. या षटकामध्ये 1 विकेट 3 धावा त्याने अद्याप खर्च केलेल्या 3 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये संपलाय. विजयासाठी 11ची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 11ची गरज. यावेळेला खोला टाकला, इथे मात्र घडतंय तरी काय, सैरा वैरा पळून चालता कामा नये मैदानाच्या आतमध्ये. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रोहित पाटील नाहक बळी, रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद. आरपी क्लब जसकार संघाला जर हा सामना जिंकायचा आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड एक्सप्रेस सर सुधीर तांडेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे, तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे, ही स्पर्धा जिंकणं गरजेचं आहे. पेटून उठायला हवं त्यांनी, मैदानाच्या आतमध्ये तो खेळ करून दाखवायला हवा. रोहित पाटील धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये सैरावैरा पळताना पाहायला मिळाला आणि तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होणारा खेळाडू पाहायला मिळालाय. 32ला 4 बाद झालेत. नवीन बॅटर किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती. ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये प्रोडक्शन आहे. इन फ्रंट ऑफ दी डीप स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल, एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बधारेल. विजयासाठी अजूनही 10ची आवश्यकता राहिली आहे. येणारे 6 चेंडू आणि 10ची गरज. 6 बॉल 10ची आवश्यकता या सामन्यामध्ये. 4 षटकांचा खेळ संपला. किरण पाटील आणि अनिकेत मात्रे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामना रंगात आलाय, मॅच रंगात आली. एक ब्रेक घेऊयात, असा गेलो आणि असा आलो. रंगात रंगात आली ही मॅच. सामना तितकासा रंगात आलाय. पाण्याची मागणी नाही करण्यात आली आहे, पाण्याची मागणी नाही केली आहे. मोमेंटम शिफ्ट होऊ द्यायचा नाहीये. बॅटिंग टीमने पाणी मागवलंय, बॅटिंग टीमने पाणी मागवलंय. फिल्डिंग टीमला पाण्याची आवश्यकता नाहीये. खर तर मला वाटतं शुभम गेले अनेक वर्ष खुल्या गटाचं क्रिकेट खेळतोय आणि त्या कारणास्तव त्याला ठाऊक आहे मॅचचं मोमेंटम त्यावेळेला शिफ्ट होईल, त्यावेळेला सामना थांबेल. गरमागरमीमध्ये मॅच होणं ही गरजेचं आहे. 6 बॉल 10ची आवश्यकता राहिली आहे. येणारे 6 चेंडू आणि 10ची गरज. चालू असलेला सामना कैलासवासी पिंट्या दादा स्मृती बोरखार याच्या अगेन्स्ट आरपी जसकार या दोन संघांदरम्यानची लढत आपण पाहत आहोत. दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या मैदानाचं वैशिष्ट्य राहिलंय आई रत्नेश्वरीचं मंदिर जितकंसं प्रसिद्ध या संपूर्ण रायगडामध्ये आहे ना, तितकंसं प्रसिद्ध या खेळाडूने ज्यांनी केलं त्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय. रायगड एक्सप्रेस सर सुधीर तांडेल चषक 2025 आपण पाहतोय. दर्जेदार क्रिकेटची स्पर्धेला सुरुवात काही वेळापूर्वी होत असताना पाहायला मिळाली. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. WTCच्या माध्यमातून जुळलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या जसकार नगरीमध्ये. आपण पाहताय एक दमदार आयोजनाची स्पर्धा. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल करण्यात आले. युवराज दाकीला इन्व्हाइट करण्यात येत आहे. तो गोलंदाजी मार्कमध्ये दाखवत असताना पाहायला मिळेल. युवराज दाकी. येणारे 6 बॉल 10ची आवश्यकता. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवरती आहे. 6 चेंडू आणि 10ची गरज. 6 चेंडू 10 धावा. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होत असताना राऊंड विकेटने वेगाने टाकलेला हा चेंडू दिशाहीन राहिलाय. अवांतरने सुरुवात झाली आहे षटकाची. 6 चेंडू आणि 9ची गरज राहिली. व्हाईट बॉल आलाय. पहिला चेंडू बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न. दिशाहीन गोलंदाजी इथे पाहायला मिळते. युवा आणि उद्योन्मुख गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळत आहे. युवराज दाकी गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. गोलंदाजाला जी आयुध हवी ती त्याच्याकडे आहेत का हे पाहणं गरजेचं राहील, कारण पेस असावा लागतो, तो पेस आहे.
पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. राऊंड विकेटने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. बॉल दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. अंपायर बॉलिंग यांच्या पंचाच्या भूमिकेमध्ये रोहन पाटील यांना तुम्ही पाहताय. खरं तर पहा ना, IPL किंवा इंटरनॅशनल मॅचेसला स्टेडियम मध्ये केवळ भोकू वाजतात, ढोल वाजतात, फटाके वाजतात. त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन अंपायरचं फार महत्वाचं राहतं. यावेळेचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. पुढच्याच बॉलवरती आणखीन एक सफलता, आणखीन एक धक्का दिलाय. फलंदाज बाद. देखील बाद होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर आजच्या दिवसामध्ये प्रसिद्ध असे निवेदक, त्याच वेळेला रायगडातील एक प्रसिद्ध असे समालोचक आणि त्याच वेळेला मी म्हणेन की साई प्रेमी म्हणून आदरणीय आतिजी पाटील सर यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु आतिजी पाटील, मला तर असं वाटतं ना, फलंदाज ज्या रीतीने बाद होत आहेत ना, एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. तुम्ही असतात तर आवर्जून म्हणाले असतात, मी निघालो तुम्ही येता ना. साईबाबांची ती ओळ मला निश्चित आठवली. एका मागोमाग एक फलंदाजांनी हजेरी लावली आहे. जास्तीचे मोठे फटके खेळण्याची गरज नव्हती. नॉन स्ट्रायकर एंडवरती असा फलंदाज उभा आहे ज्याच्या बॅट मधून सर्वाधिक धावा आलेल्या आहेत. आणि अनिकेत म्हात्रेला संधी तितकीशी द्यायला हवी. 18 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. येणारे चेंडू राहिले तिथून पुढे 5 चेंडू आणि 8 ची गरज. मैदानावरती नवीन फलंदाज दाखल होत असताना आपण पाहत आहोत. एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. एकंदरीत 5 फलंदाज बाद झालेत. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावतोय. नवीन बॅटर मैदानावरती हितेश म्हात्रे बॅटिंग साठी दाखल होत असताना पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला सॉफ्ट हँडने हलक्या हाताने केले. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून एकेरी धाव इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. 7 ची गरज आहे. 4 बॉलचा खेळ शेष आहे. हे आधीच्या खेळाडूंना करायचं होतं, कारण नॉन स्ट्रायकर एडवरचा फलंदाजाचे आयसेट स्ट्रॉंग झालेत. आणि मला तर एकंदरीत असं वाटत होतं ना की अनिकेत म्हात्रेला हा 120 ग्रामचा छोटासा चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतोय. चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. त्याला स्ट्राईक एंडवरती आणणं हीच बाब गरजेची होती. एक स्लिपिंग पार्टनरची भूमिका तुम्हाला अदा करायची होती. येणारा प्रत्येक बॅटर मोठ्या फटक्याच्या खेळण्याच्या मोहामध्ये इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी जिथे अजूनही 7 ची आवश्यकता आहे. 18 धावसंख्येवरती नॉट आउट अनिकेत म्हात्रे बॅटिंग करतोय. सामना बनलाय, मॅच बनली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना युवराज डाकी. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. वॉट अ स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. पहा, मी या खेळाडूचा उल्लेख आधीच केला होता की त्याला स्ट्राईक एंडवरती आणणं गरजेचं आहे. षटकार आला डीप एक्स्ट्रा कव्हरला. 24 वरती नॉट आउट. मॅच बनली. केवळ एका धाव संख्येची आवश्यकता. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर, तुझे तो इस बख्शी है इस ग्राउंड की हुकूमत, तू एक सुलतान है और सुलतान बनकर आया कर. मैदानाच्या आतमध्ये काय फटकेबाजी, टोले जंग पाहायला मिळते. 2 षटकार ठोकले आणि मॅचला रुपडच पालटलंय अनिकेत म्हात्रेने. 1 ची गरज होती. खोलातला बॉल. मॅच फिनिश. सामना संपवला. RP क्लब जसकार संघाने पहिला सामना येथे जिंकत असताना आपण पाहतोय. पहिली मॅच जिंकली आहे चौकारानिशी.